लाडक्या गणरायाचं आगमन हे काही दिवसांवरती येऊन ठेपलंय आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी गणेश मूर्ती कारखान्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अगदी शेवटचा हात जो आहे तर तो फिरवला जातोय। वेगवेगळ्या आकारातील या गणेश मूर्ती ज्या आहेत तर त्या तयार झालेल्या आहेत आणि या गणेश मूर्तींवरती अनेक प्रभाव जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये जर बघितलं तर विठुरायाची मूर्ती जी आहे तर ती साकारल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर महाराणा प्रताप यांची मूर्ती देखील साकारलेलं पाहायला मिळतं। आणि एक विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची एक या ठिकाणी देखावा आणि गणेश मूर्ती ही एकत्रितपणे या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कारण मागच्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजतो आहे आणि त्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांची एक मूर्ती जी आहे देखावा जो आहे तर तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। मूर्तिकार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। वेगवेगळे प्रकार जे आहेत तिथं पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटलांचा देखील देखावा केला, काय नेमकी भावना आहेत काय सांगा? निश्चित की जरांगे साहेब यांची आम्ही एक प्रतिकृती करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की यावर्षी जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर जरांगे साहेबांच्या मागे आता साक्षात गणपती बाप्पा आहे हे थोडंसं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये काम सुरू आहे, कोणत्या कोणत्या मूर्त्या बनवल्यात, काय काय आव्हान होतं यंदा? निश्चित यावर्षी आव्हानात्मक काम होतं, वेळ खूपच कमी होता। अहोरात्र कष्ट करून आम्ही विविध रूपांचे मूर्ती यावर्षी बनवल्यात। त्यामध्ये महाराणा प्रतापांचं एक आव्हान होतं, त्यामध्ये एक नंदीवर बसलेले आपले शंकरांचे भगवान होते, कृष्ण होते, असे विविध रूप होते। छावा चित्रपटाचा देखील प्रभाव आजही दिसतोय, छावाची मूर्ती दिसते। छावा चित्रपटाच्या त्या मागणीनुसार एक दोन मूर्त्यांची संकल्पना आम्ही हुबेहूब करण्याचा प्रयत्न केला की जसं सिंहाचं संवार करताना संभाजी महाराज दाखवलेले। त्यामुळे साधारणतः किती मूर्त्या इथून जातात, कुठं कुठं मागणी असते काय सांगा? तसं तर संपूर्ण देशभरातून या कारखान्यातून आपल्या मालाची मागणी असते आणि मोठ्या मूर्त्यांची मागणी ही संपूर्ण महाराष्ट्रभरातून असते। एकंदरीत जर बघितलं तर अगदी 2 दिवसांवरती गणरायाचं आगमन जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे आणि त्या अनुषंगानं वेगवेगळ्या रूपातील गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्याला गणेश मूर्ती कारखान्यामध्ये पाहायला मिळत आहेत। त्यातच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचा देखावा देखील या ठिकाणी साकारण्यात आलाय जो लक्षवेधी ठरतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।